ॲडव्होकेट सचिनजी ओवाळ सर, व्हॉइस ऑफ श्रीगोंदा. ॲडव्होकेट सचिन ओवाळ सर. पाहूया पहिला चेंडू मैदानामध्ये पाहायचंय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. मैदानामध्ये पाहायचंय वासुकी बॉईज जेजुरी विरोधामध्ये पिंपळगाव असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये पाहायचं. इथून पुढे मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र त्या ठिकाणी होत नाहीये. एक धाव झेल बाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज पाहतोय आपण. पहिला धक्का बसतोय. विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. अमोल लातूरला थांबावं लागतंय मैदानामध्ये. पहिलं षटक घेऊन मैदानावरती आपण पाहतोय. संतोष पाहायचा इथून पुढे. दुसरा टेप आपण पाहतोय. या ठिकाणी निर्धाव येतोय. अमल या ठिकाणी कुणाल कापरे वाटतं एक धारदार या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बहारदार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. कुणाल कापरे पहिलं षटक हाताळतोय मैदानामध्ये पाहायचंय. संतोष ऑन स्ट्राईक असणार आहे. इथून पुढे कशा प्रकारे खेळी करतोय पाहायचंय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय कुणाल कापरेच्या या षटकामध्ये. एक तेज तर्रार गोलंदाजी कुणाल कापरेच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहतोय. वासुकीबाई जेजुरी हा संघ एक धाव खर्च करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. फलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू समजलेला नसावा त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना पाहतोय मैदानावरती आपण. 5 चेंडूमध्ये 1 धाव. विकेट. ओके ठीक आहे. कोणते धाव नाही आतापर्यंत. पाहू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. या स्पर्धेतील पहिले मेडन षटक टाकतोय कुणाल कापरे आपण पाहतोय. या ठिकाणी स्पर्धेतील निर्धाव षटक येताना पाहतोय आपण कुणाल कापरे. दुसरा षटक घेऊन मैदानामध्ये कमलेश पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कुणाल कापरेने मात्र पहिल्या षटकामध्ये एक बहारदार गोलंदाजी आपण कुणाल कापरे यांच्या माध्यमातून पाहिलेले आहे. 15 मिनिटे आपल्याला 4 षटक हाताळण्यासाठी असणार आहे. जुंपडे पाहायचंय. पाहूया मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवढा पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न पाहायचा त्या ठिकाणी परंतु 4 रन 4 धावा.
पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो. एवढा एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती धावा जर पाहिलं तर 7 धावा धावफलकीवरती पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 7 धावा धावफलकीवरती आहेत. संतोष स्ट्राईक पाहायचं आपल्याला. इथून पुढे संतोषला मात्र मैदानावरती पाहावं लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा पाहायचंय मग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एवढा ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती 8 धावा. 8 धावा आपण धावफलकीवरती पाहतोय. दुसरं षटक हाताळता येते. कमलेश राऊत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. 8 धावा खर्च करतात आतापर्यंत आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कोणती धाव नसेल या चेंडूवरती आणि निर्धाव पद्धत चेंडू येतोय पण पाहायला मिळालं. नाना सुरवसे या उपस्थित आहेत. यानंतर उरुळी विरोधामध्ये बोरीबिल असा सामना होणार आहे आणि इथून पुढचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व षटके सामने 4 षटकांचे राहतील. पण षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा आपण धावफलकावरती पाहतो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा मैदानावरती आहेत. पूर्ण करण्यासाठी पाहूया. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहतो. एक तेज तर्रार मारा या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येताना मैदानावरती आपण पाहिलंय. एक बहारदार गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण जेजुरी संघाची. 8 धावा धावफलकावरती. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु त्या ठिकाणी षटकार. 6 धावा वाघा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक बहारदार षटकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापूरकर. बहारदार षटकार येताना पाहतोय मैदानामध्ये आपण. सलगचे 2 षटकार मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. उंच आकाशामध्ये चेंडू आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु त्या ठिकाणी झेल एवना. दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. संतोषला मात्र या ठिकाणी थांबावं लागतंय. या ठिकाणी नाणेफेकसाठी चला
थोडासा बदल होतो मॅचमध्ये. उरुळी विरोधामध्ये गलांडवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी चला. धावपलकीवरती धावा पाहिल्या तर 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पिंपळगाव संघ अजय चव्हाण न्यू बॅटर्स आपण पाहतोय मैदानामध्ये. अजय चव्हाण पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी इथून पुढे केली जाते. अजय चव्हाण पुन्हा एकदा पाहायचंय. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होते त्या ठिकाणी. एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती धावा आहेत त्या 23 धावा आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती 23 धावा. षटकांचा खेळ संपलाय. धावफलकीवरती 23 धावा आपण पाहतोय. अजय चव्हाण ऑन स्ट्राईक. पाहायचं इथून पुढे. नो चेंडू आहे. फ्री हिटची एक मोठी संधी आपण मैदानावरती पाहतोय. एक मुक्त फटका खेळण्यासाठी फलंदाजाला त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज असणार आहे. फ्री हिट पाहूया. अजय चव्हाण पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचं क्षेत्ररक्षक आहे मात्र फ्री हिट धाव बाद होतो त्या ठिकाणी. फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. धावफलकीवरती आहेत. 4थं षटक प्रगती पथावर असणार आहे आणि 24 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. एक धावबादची या ठिकाणी विकेट्स आलेले आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. 25 धावा धावफलकीवरती आहेत. 4थं षटक प्रगती पथावर असणार आहे. 25 धावा. चला स्पीडअप करायचंय पटकन. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. पाहूया मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि अजय चव्हाण या ठिकाणी थांबावं लागतंय. झेल बाद होत आहे अजय चव्हाण. बॉलची बाहेरची एज. चला बॅट्समन चला पटकन आतमध्ये. 25 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. 25 धावा पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती आपण धावा पाहिजे. 26 धावा धावफलकीवरती आहेत. एक सुंदर गोलंदाजी, एक बहारदार गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण जेजुरी संघाकडून. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आपण पाहतोय मैदानामध्ये. संजय जय उबाळे यांचं आम्ही या ठिकाणी तुषारदादा करंडक 2026 मध्ये करतो सहर्षाचे स्वागत. या सर आपल्याला स्वागत आहे. आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एक धाव एवना त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि 2 धावा एवना पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय पाहायचंय मैदानामध्ये धावपलकीवरती धावा आहेत त्या एकोणतीस धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे जेजुरी संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पिंपळगाव संघ, चला पटकन आतमध्ये. दिलेल्या वेळेमध्ये 4 षटकं पूर्ण केलेले आहेत जेजुरी संघाने आपण पाहतोय मैदानावरती. आपला जो वेळ दिलेला होता त्या वेळेमध्ये आपण 4 षटकं पूर्ण केलेले आहेत. पिंपळगाव संघालाही विनंती असणार आहे आपल्याला दिलेल्या वेळेत आपण 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावू घ्या पिंपळगाव संघ. चला जेजुरी संघाला विनंती असणार आहे आपले सलामीचे 2 बॅटर्स आतमध्ये पाठवायचे आहेत. 30 धावांचा पाठलाग आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग इथून पुढे आपल्याला करायचा आहे. चला स्पीडअप करायचे पटकन. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पिंपळगाव संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मैदानामध्ये. पिंपळगाव संघाला विनंती असणार आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे जेजुरी संघाला. इथून पुढे पाहायचे 2 बॅटर सलामीचे दादा शिंदे आणि कुणाल कापरे पाहतोय आपण मैदानामध्ये. एक विस्फोटक फलंदाजी कुणाल कापरेची आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलेले आहे. एक बहारदार षटकार ठोकले त्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये. टाइम चालू होतो यातमध्ये. चला पाहायचंय गोलंदाजी मार्कवरती अमोल नातू आपण पाहतोय. पहिलं चेंडू आणि एक 4 रन चौकार, बहारदार चौकार आपण पाहतोय. कुणाल कापरे यांच्या मॅट मधून निघालेला हा खणखणीत दणदणीत असा चौकार 4 रन. चार धावेने संघाचा अकाउंट ओपन होतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. पुन्हा एकदा एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले जाते आणि एवना दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 6 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पाहायच्या त्या ठिकाणी मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव एवनापूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवनापूर्ण होतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 9 धावा धावपलकीवरती आपण पाहतो. 8 धावा धावपलकीवरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर 8 धावा धावपलकावरती. अमोल नातो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय.
पाहायचंय पुन्हा एकदा बहारदार स्ट्रोक त्या ठिकाणी पाहतोय आपण 4 रन चौकार. अतिशय बहारदार कामगिरी या षटकामध्ये आपण पाहतोय. कुणाल कापरे यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहतोय आतापर्यंत आपण या षटकामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, बंदुकीतून सुटलेली गोळी, षटकार. वाघाची उरुळी संघांना विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 बॅटर चला आतमध्ये. गलनवाडी संघ, गलनवाडी आपले सलामीचे 2 बॅटर्स आतमध्ये चला. अतिशय